तर राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे पीक विम्या संदर्भातील। बघा, अखेर पीक विम्याचा दुसरा टप्पा आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण करण्याचा आदेश काल राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना दिला होता। आज त्याचं अनुषंगाने आज आपण पाहायला गेलं तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्याचं वितरण हे जमा केलं जात आहे आणि बहुतांश जिल्ह्यांमध्ये किती कोटी इथं पैसे आज जमा झाले याची सविस्तर यादी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। कारण की मित्रांनो, काल झालेल्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। ते निर्णय आता आपण या ठिकाणी पाहून घेऊया। बघा, पीक विमा कंपन्यांचे तातडीने पैसे जमा करण्याचा आदेश हा राज्य सरकारने दिलेला आहे। त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर राज्य स्तरावरती म्हणजे जिल्हा निवाह यादी या संकेतस्थळावरती सरकारने प्रसिद्ध केलेली आहे। राज्य सरकारने या ठिकाणी हे यादी दिलेली आहे। राज्य सरकारच्या आदेशानंतर पीक विमा कंपन्यांकडून पात्र जिल्ह्यांची यादी त्याचसोबत पात्र शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी संकेतस्थळावरती प्रसिद्ध त्यांनी केलेली आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विमा दुसरा टप्पा कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आपण पाहून घेऊया। बघा, कोणत्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे बँकेचे खाते त्यांच्या आधार कार्डला लिंक असेल त्या शेतकऱ्यांना आज इथं पैसे जमा झालेले आहे। ज्या शेतकऱ्यांचं 2025 मध्ये सोयाबीन या पिकांचं बहुतांश इथं नुकसान झालं असेल आणि अग्रिम पीक विमा त्यांनी भरलेला असेल अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जमा होत आहे। मित्रांनो बघा, आता बहुतांश शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसतील किंवा काही जिल्ह्यांमध्ये जसं की धीरे धीरे सुरळीतपणे 2 ते 3 दिवसानंतर त्यांना पैसे मिळणार आहे। या कंडिशन मध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती रक्कम इथं वाटप आजच्या जसं की तारखेला झालेली आहे हे तुम्हाला इथं सांगणार आहे आणि तुम्हाला सविस्तर यादी आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। बघा मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना इथं पैसे जमा झाले नसतील तर कदाचित त्यांच्या बँकेच्या खात्याला मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा SMS टेक्निकल इश्यूच्या कारणास्तव त्यांना आला नसेल किंवा त्यांनी एकदा बँकेमध्ये जाऊन खात्री नक्की करायची आहे। तुम्ही EKYC म्हणजे जे काही तुमच्या बँकेच्या EKYC तुम्ही परिपूर्ण केली असेल, DBT ऍक्टिव्ह असेल तर अशा कंडिशन मध्ये तुम्हाला 100% पैसे येण्याचं आहे। एकदा बँकेमध्ये तुम्हाला जाऊन चेक करायचं आहे। आता जिल्ह्यांची यादी बघून घेऊया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती कोटी सरकारने आजच्या कंडिशन मध्ये वितरण केलेलं आहे। तर बघा, आपण जर पाहायला गेलं तर बघा, धाराशिव जिल्ह्यांमध्ये 4 लाख इथं शेतकरी पात्र असून जवळपास आपण जर पाहायला गेलं तर 210 कोटी 80 लाख रुपये इथं वितरण केलेले आहेत। त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील 35,000 शेतकरी पात्र असून 18 कोटी 30 लाख रुपये वितरण केलेले आहे। नाशिक जिल्ह्यातील 3,25,000 शेतकरी पात्र झालेले आहे आणि जवळपास 153 कोटी रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये वितरण केलेले आहे सरकारने। आणि जळगाव जिल्ह्यातील 16 लाख शेतकरी इथं पात्र असून जवळपास 4 कोटी 20 लाख रुपये वितरण केलेले आहेत। त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील 6 लाख इथं 70,000 शेतकरी पात्र असून 230 कोटी 1 लाख रुपये वितरण केलेले आहे। त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील 2,30,000 शेतकरी पात्र असून जवळपास 158 कोटी 28 लाख रुपये वितरण करण्यात आलेले आहे। आणि सोलापूर जिल्ह्यातील 1,80,000 शेतकरी पात्र असून 110 कोटी 40 लाख रुपये सरकारने वितरण केलेले आहे। त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर बघा, इथं जसं की सातारा जिल्ह्यातील इथं 38,000 शेतकरी पात्र झालेले आहे आणि इथं जसं की 5 कोटी 70 लाख रुपये त्यांना वितरण केले आहे। सांगली जिल्ह्यातील देखील तशाच पद्धतीने 98,000 शेतकरी पात्र असून 20 कोटी 10 लाख रुपये वितरण करण्यात आलेले आहे। आणि अमरावती जिल्ह्यातील बघा 10,000 शेतकरी तिथे पात्र झालेले आहे तर 7 लाख रुपये इथं त्यांना वितरण करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर आपण जर बघायला गेलो अकोला जिल्ह्यातील 1,70,000 शेतकरी पात्र असून जवळपास 96 कोटी 91 लाख रुपये वितरण करण्यात आलेले आहे आजच्या डेटमध्ये। आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 230 शेतकरी पात्र असून इथं 14 लाख रुपये वितरण करण्यात आलेले आहे। लातूर जिल्ह्यातील 2 लाख इथं 18,000 शेतकरी पात्र असून 238 कोटी 90 लाख रुपये इथं वितरण करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर आपल्या नागपूर जिल्ह्यातील जर आपण पाहायला गेलं तर 60,132 शेतकरी पात्र असून जवळपास 48 कोटी 21 लाख रुपये वितरण झालेले आहे। आणि जालना जिल्ह्यातील 3 लाख इथं 60,000 शेतकरी पात्र असून 165 कोटी आज वितरण करण्यात आलेले आहे। परभणी जिल्ह्यातील बघा, इथं 4 लाख इथं 40,000 शेतकरी पात्र झालेले आहे आणि जवळपास 208 कोटी त्यांना वितरण झालेले आहे। म्हणजेच बघा, ही रक्कम बहुतांश शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याच्या स्वरूपामध्ये मिळालेली आहे। शेतकरी बांधवांना ज्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळाले नव्हते अशा शेतकऱ्यांसाठी निधी सरकारने मंजूर केला। कालच्या जसं की तारखेला बहुतांश इथं सरकारच्या बैठकी पार पडल्या। ज्या शेतकऱ्यांनी वंचित राहिलेले होते म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। आणि या तुम्हाला जे मी यादी सांगितलेली आहे या सर्व शेतकऱ्यांनी असं नाही की एकाच दिवशी एकाच तारखेला तुम्हाला पैसे वितरण होणार असं शक्य नाही। 2 ते 3 दिवस आपल्याला वाट पाहायचे। कोणत्या जसं की शेतकऱ्यांचा बँकेचा टेक्निकल इश्यू येत असतो किंवा बँकेचा काही तांत्रिक प्रॉब्लेम असेल किंवा 2 ते 3 दिवसांना सुरळीतपणे सर्वांना पैसे मिळत असते। तुम्ही जर का त्या शेतकऱ्यांमध्ये मोडत असाल तर एकदा तुम्हाला बँकेमध्ये जाऊन खात्री नक्की करायची आहे किंवा तुमच्या बँकेच्या खात्याला मोबाईल नंबर लिंक असेल तर SMS आलेला तुम्हाला नक्की चेक करायचे आहे। बाकी अशा पद्धतीची माहिती आहे
शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.